अरे काय बनवतोय? डोसा. काय इकडे बघून सांग. डोसा. डोसा. डोसा बनवतोय? कोणासाठी बनवतो? माझ्यासाठी. तुझ्यासाठी. आज सकाळीच ना असा पाऊस चालू होता आणि आरोला पण स्कूलमध्ये जायचं आहे. आणि ना हा फ्रोझन रेन चालू आहे, त्यामुळे ना बाहेर सगळं स्लिपरी झालं आहे. आरोच्या स्कूलकडे जाताना तर खूपच स्लिपरी झालं आहे. बघा आता आरोला स्कूलला सोडायला चालली आणि स्नो कसा कडक आणि आयसी झाला आहे. रस्त्यावरून चालताना पण खूप वेळ लागतोय आणि अशा वेळेस ना स्कूलला पोहोचायला पण टाइम लागतो आणि इथं बघा किती स्लिपरी आहे. पण आरवला यामधून चालायची खूप मज्जा येत होती. त्याला असं स्लिपरी स्नोवरून ना स्लाईड होत चालताना खूप मज्जा येते आणि मी म्हणते सांभाळून चल रे बाबा, पण त्याला फुल एन्जॉय करायचा असतो, फुल मूड असतो त्याचा एन्जॉयमध्ये. इथं बघा किती स्लिपरी झालाय, पूर्ण कडक झालाय आणि मला तर खूप भीती वाटत होती अशा याच्यावरून चालायची. आणि तो बघा कसा करतोय. त्याला तर मस्ती येते अशा स्नोवर चालताना. बघा कसा करतोय. राउंड मारून आला पूर्ण आणि मग आम्ही स्कूलला पोहोचलो. आता इथं बघा स्कूल टायमिंग झालाय, त्यामुळे सगळे जमले आहेत स्कूलजवळ. आता आम्ही पण आरोहच्या क्लासच्या लाईनकडे जातोय आणि इथं बघा आरोह पोहोचला आहे. त्याला मी उभं केलं लाईनमध्ये. थोड्या वेळात टीचर पण आल्या आणि सगळ्यांना मस्त गुड मॉर्निंग वगैरे केलं आणि आता मुलांना लाईनमध्ये क्लासमध्ये घेऊन जातील. इथं बघा आता आरोह जात आहे आतमध्ये. तर छान बाय बाय करून तो आतमध्ये गेला आणि मग मी घरी आले आणि नंतर घरची कामं आवरली आणि बघा स्कूलमधून आल्यावर आरोहने काय केलं. आज आरोहला स्वतः डोसा बनवायचा होता आणि खूप क्यूट आणि प्राउड मोमेंट होता हा माझ्यासाठी. तर असा होता आजचा दिवस.